गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व उपस्थित मान्यवर गुणीजन गुरुवर्य, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि शिक्षणाची चळवळ ज्यांनी सुरू केली त्या आद्य क्रांतिकारक स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा करून या आजच्या निरोप समारंभ सेवाकृती कार्यक्रमाच्या सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. आपली उत्तम कामगिरी, शोभनीय व दमदार आपण कारभारी शाळा उच्च प्राथमिक सांभाळणी. 26 जुलै 1985 ला केला सेवा प्रारंभ. रोहे घोसाळे शाळेत झाला आपल्या कार्याचा आरंभ. सासवणे धोकवडे वाघोशी चरी एकूण शाळा 5 परिक्रमा केली पुरी. सत्कार मूर्तींविषयी बोलावं असं खूप आहे, त्यांच्याकडनं शिकण्यासारखं पण खूप आहे. 2019 ला ऑनलाईन बदल्या झाल्या, त्यामध्ये त्या आणि मी सोबतच या केंद्रामध्ये आलो. तरी शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्या इथे हजर झाल्या आणि मी पण 5 वर्षामध्ये मी जे निरीक्षण केलं त्या निरीक्षणातून मला असं जाणवलं की मॅडमचं व्यक्तिमत्व हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याकडे कोणती गोष्ट नाही असं नाहीच आणि त्यांना कोणतेही काम सांगा त्या कधीही नाही म्हणत नाही. जरी शाळेमध्ये काम करणं हे फार अवघड गोष्ट होती, त्या जेव्हा ऑनलाईन बदलीने आल्या त्याच्या अगोदर जो जुना स्टाफ होता त्या स्टाफच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा इतका ठळक होता की अशा शाळेमध्ये काम करताना नवीन माणसाला खरंच खूप अडचणी येऊ शकतात. म्हणजे त्या जुन्या शिक्षकांचे मी कौतुकच करेन की त्यांनी इतकं छान काम इथे केलेलं होतं की त्यानंतर त्यांच्या पाऊल वाटेवर आपल्याला चालताना कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतात. पण मॅडमची धडाडी आणि जिद्दबाकी वाखाणण्यासारखी होती. जुन्या माणसांनी जितकं काम केलं होतं त्यापेक्षा आणखीन काकणभर सरस काम मॅडमनी केलं आणि हे सगळं करत जी 4 मंडळी आली, जी 4 शिक्षक आले, 4ही लेडीज आहेत आणि 4ही लेडीज इतकी सुंदर. म्हणजे काय असतं, आपली पोचपावती कुठं मिळतं, ज्यावेळी आपली लोक बोलतात आपल्या संबंधी
त्यावेळी आपल्याला पोचपावती मिळतात. आपण लोकांपर्यंत जातो, लोक ज्यावेळी आपल्याला बोलतात त्यावेळी आपल्याला पोचपावती मिळत असते. आणि मला खरंच अभिमान आहे, गर्व आहे याला चारही लोकांना सांगायचं की त्यांनी इतकी उत्तम शाळा, उत्तमात उत्तम शाळा, तर सगळं जी आज चरी शाळेतली लोक बोलत आहेत, चरी गावातली लोक बोलत, बाई खूप चांगले शिक्षक आले आहेत आणि तिथं आम्ही भरून पावलो की आता या शाळेकडे आपण कधीच मॅडम यानंतर मी एकच वेळेला आलते, परत कधी या शाळेत म्हणजे खरंच सुरू किंवा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं दर्शन त्या ठिकाणी घडलेलं आहे. आता मात्र आपण एक थोडासा प्रशासकीय बाब जर पाहिली तर उत्तम अशा प्रशासिका म्हणून त्यांनी या ठिकाणी शालेय कामकाज केलेलं आहे. ज्ञानदानासारखे पवित्र कार्य करत असताना विद्यार्थीप्रिय त्या आहेतच, परंतु स्नेह मॅडम यांनी म्हटल्याप्रमाणे मला आठवते, कारण मी 2008 साली ह्या परुपाडा केंद्रामध्ये आलो आणि आजता काय त्या परुपाडा केंद्रामध्ये आहे. शेवटचा उल्लेख करायचा झाला तर चरी शाळा हे परुपाडा केंद्राचं नाक आहे, शान म्हणावी लागेल. कारण मला आठवतोय नाही का, अतिशय त्याचे साक्षीदार आहे, सांस्कृतिक कार्यक्रम म्हटला अगदी तालुका स्तरावरती हॅट्रिक मारण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या ह्या चरी शाळेनं इथल्या समाजाचा जितका उदंड प्रतिसाद असेल, सागर म्हणून त्याचाही उल्लेख करतो, शाळे व्यवस्थापन समितीचा आणि त्याचं सारे श्रेय इथल्या शिक्षक मंडळासाठी. आणि खऱ्या अर्थानं ती परंपरा टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आपल्या ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका ह्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचं शिक्षण हे अतिशय उच्च शिक्षित आहेत त्या, पण त्यांनी कधीही त्याचा अभिमान केलेला नाहीये. त्यांनी वरून जरी फणसासारख्या वाटल्या तरी त्या अतिशय प्रेमळ आहेत आणि त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग त्यांच्या नातवंडांसाठी करावा. आणि त्यांनी जी सेवा केली आहे ती निष्कलंक तर आहेच, पण निस्वार्थपणे जे विद्यार्थ्यांना शिकवलंय त्याची पोचपावती म्हणजे आज त्यांची दोन्ही मुलं, त्यांचे जावई सुना अतिशय उच्च शिक्षित झालेले आहेत. जेव्हा आपण निस्वार्थपणे काम करतो त्याचा आपल्याला देव भांडवल देतच असतो. आणि म्हणजे शाळा कशा सांभाळणार, पण आम्हाला एक कर्तृत्ववान आमच्या मॅडम भेटले आणि त्यांनी जी धुरा सांभाळली त्याला फक्त आम्ही मदत केली, त्यांनी नेतृत्व केलं पुढे, आम्ही फक्त हातभार लावला त्याला. त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी केलेली आहे, मोलाची सेवा केलेली आहे आपल्या आयुष्यामध्ये. अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत, डॉक्टर, इंजिनियर. आणि एवढं करत असताना अगदी ऑफिसचं काम सांभाळत होत्याच, पण वर्ग सुद्धा तेवढ्याच हिरिरीने सांभाळत होत्या. त्या वेळात वेळ काढून तेवढाच किती वेळ आपल्या विद्यार्थ्यांना देता येईल हे पण बघत होत्या त्या. म्हणजे बाबा ऑफिसचं काम आहे, मी आता विद्यार्थ्यांना कसं शिकू, तुम्ही वर्ग सांभाळा असं कधी ते म्हटले नाही आम्हाला तिघींना. पण त्यांनी त्यांचा वर्ग पण व्यवस्थित सांभाळला आणि ऑफिसचं काम पण अगदी व्यवस्थित सांभाळलेलं आहे. नंतर आमच्या बाबत म्हणायचं म्हटलं शिक्षक सहकार्यांबद्दल, आम्ही तिघी पण आहोत, अगदी बहिणीप्रमाणे आम्हाला तिघींना पण त्यांनी सांभाळले. पण या चौघी स्त्री शिक्षिका इथे चरी शाळेवर काम करणं म्हणजे एक दिव्य आहे किंवा शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे. इथे कसं काय काम होईल, कारण चरी शाळेचे ग्रामस्थ अगदी शिक्षणाचं महत्त्व जाणणारे, पदोपदी शाळेच्या वेळेपासून शाळेत येतील किती वाजता आणि जातील किती वाजता इथून सर्व डेटा ठेवणारे सर्व अभ्यासक हे शिक्षण चरी शाळेचे ग्रामस्थ आहेत. पण या चौघींनी जे शिवधनुष्य उचललंय ते आजपर्यंत काही खाली ठेवलेलं नाही. त्याची पोच इथले आपले ग्रामस्थ शिक्षण प्रेमी उपस्थित. असं बोलायला लागेल की प्रगतीपेक्षा जास्त त्या मला प्रेम देतात. कधी म्हणजे कोणतीही गोष्ट असेल पहिले तू करतात, मला नको, पहिले तू करते गोष्ट. कोणत्याही गोष्टीत कमीपणा म्हणून मला जाणवलं नाही लग्न झाल्यापासून. आणि आई म्हणजे त्या मी एवढं बोलायचं माझ्या सासऱ्यांसोबत राहायला मिळालं नाही, पण त्यांच्या तोंडून मी खूप ऐकले सासऱ्यांबद्दल. ती एक खंत आहे की राहायला भेटलं असतं तर चांगलं झालं असतं. लग्नाच्या आधीच माझ्या वाढले होते ते. त्यामुळे आईला आता असं सांगेल, आता टेन्शन वगैरे सगळं जाऊ द्या, पुढची रिटायरमेंट आहे ती तुम्ही एन्जॉय करा. योग्यरित्या सांभाळलं, दादाला व्यवस्थित प्रेम देऊन, मला प्रेम देऊन आम्हाला दोघांना व्यवस्थित शिकवलं. विशेष म्हणजे मला माझ्या पप्पांबद्दल सांगायचं की आईच्या पाठीमध्ये खंबीरपणे माझे पप्पा एनी टाईम उभे असायचे. तू कर, मी आहे. सगळे शिक्षण आहे, BEd पर्यंत मामाने आईला सपोर्ट केला. त्यानंतर लग्न झालं, त्यानंतर पप्पांनी सांगितलं तू शिक, मी तुझ्या पाठी आहे. त्याप्रमाणे आईच्या पाठीनं बोलतात ती पुरुषाच्या पाठी स्त्री उभी असते, तसं पप्पा आईच्या पाठी खंबीरपणे प्रत्येक टाइमला उभे होते. आईने एवढं आमच्यासाठी काय काय केलं ना, म्हणजे
मला असे एवढे चांगले संस्कार दिले. मी तर म्हणेन की जर 7 जन्म असतील तर 7ही जन्म मला हीच आई मिळावी. आईच्या शिक्षणात आईचा स्वतःचा तो वाटा होताच, पप्पांचा होता, मामाचा सुद्धा तेवढाच होता की पण आईला मामाने शिकवली त्यावेळेला खडतर परिस्थितीतून सुद्धा, तर तेही सुद्धा मला आठवते. पण आता आणि प्रत्येकाचं एक आता मला सुचत नाही, बट थँक्यू. येस म्हणाले. आणि इतकं सुंदर कार्यक्रम गेल्या वर्षी पार पडला की शाळा पूर्व तयारी मेळावा कोपर शाळेमध्ये पार झाला आणि अगदी सूत्रसंचालनापासून सगळ्या कार्यक्रमाची धुरा त्यांनी वाहिली. कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवली नाही आणि अतिशय सुंदर असा आमचा कार्यक्रम केवळ त्यांच्यामुळे पार पडला होता. अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडला. त्यानंतर त्यांच्या चरी शाळेबद्दल सगळ्यांना माहिती आहे की चरी शाळा सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, स्पर्धा असू दे, पूर्वपारपासून आहे. परंतु आता ह्या चौघी आल्यानंतर सुद्धा तालुक्याच्या स्पर्धा असल्या तर तालुक्याच्या स्पर्धेमध्ये मॅडम आमची शाळा जाणारच. मग ती वक्तृत्व स्पर्धा असू दे, निबंध स्पर्धा असू दे, गुणवत्तेची स्पर्धा असू दे, कोणतीही स्पर्धा असू दे, परंतु मी माझ्या विद्यार्थ्यांना नेणार आणि त्या स्वतः तयारी करून घेणार. आणि त्यांचे जे सोबतचे 4 आहेत ना, त्यांनी अगदी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना सहकार्य केलेलं आहे. अशी त्यांची चौथी मंडळी हेवा वाटावा असं त्यांचं कुटुंब आहे असं मी म्हणते की त्या 4 जणी आहेत ना चरी शाळेच्या, त्या चरी शाळेच्या 4 जणींनी अतिशय चांगल्या प्रकारे काम करून आपल्याला मार्गदर्शन आणि त्याच्यातून त्या घडलेल्या होत्या. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे आपण म्हणतो, त्याप्रमाणे त्यांच्यात ती गुणवैशिष्ट्य होती की मॅडमनी मला त्यावेळेला सांगितलं. एक वेळ मी बोलताना मॅडमना उल्लेख देखील केला होता की कोरगावकर मॅडमसोबत माझा संपर्क आला होता आणि मग त्यांनी मला सांगितलं की कोरगावकर मॅडम माझ्यासाठी कितपत आणि काय. तर गुरुस्थानी असणाऱ्या व्यक्तीकडून त्यांच्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या गेलेल्या आहेत आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. श्रोतींना उजाळा हा अशा आपल्या उत्तम कार्यातून मिळतच असतो. उल्लेखनीय बाबी ज्या आपल्या असतात त्या आपल्या सतत इतरांना प्रेरणा देणाऱ्या आणि प्रेरणादायकच असतात. दिवस म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. कारण दुग्ध शर्करा योगासाठी तर मी सेवेतून मुक्त होते म्हणून तो दुधात साखर पडल्यासारखं. आणि या क्षणाला मला एवढं सांगायचं वाटतं की जे बालपण माझं गेलं हे बालपण, आम्ही 4 बहिणी आणि माझे 2 भाऊ. एक भाऊ माझ्यापेक्षा छोटा, त्याला पहिल्यांदा नाव दिले विजय पाटील. तो माझा भाऊ वारला. त्यानंतर माझा एकच भाऊ राहिला. त्यानंतर माझ्या 4 बहिणीपैकी एक बहीण पण हार्ट अटॅकने गेली. 3 बहिणी. आणि विशेष मला सांगायचं वाटतं की जेव्हा 10वी मी झाली मला वाटलं होतं की मी शिकेन, पण परिस्थिती नव्हती. वडील लहानपणी गेले. माझा भाऊ त्यावेळेस 4थीला होता. वडील गेले आणि आम्हा बहिणीला शिक्षण मिळेल ही खात्री नव्हती. घरची जमीन भरपूर होती. माझी आई शिक्षिका, पण वडिलांनी नोकरी करून दिली नाही. त्याच्यामुळे भावानी पूर्ण धुरा आणि मला सांगितलं की तुला जेवढं शिकायचं तेवढं मी शिकेन. त्यावेळेस 700 रुपये पगार होता आणि माझा DEDचा खर्च 400 रुपये होता. 300 रुपये तो भागवायचा, 400 रुपये मला DEDला द्यायचा. आणि आज मी उभी आहे ती केवळ त्याच्यामुळे. त्यांनी मला शिक्षण दिल्यामुळे मी DED पर्यंत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी खर्च केला. आज केवळ मी उभी आहे की त्यांनी मला शिक्षण दिल्यामुळे. आणि कोणाला बोलू शकत नव्हते. आणि या कोरोना काळामध्ये माझा मुलगा आहे हॉस्पिटलमध्ये, 2घच जण. कोणते डिसिजन घ्यायचे सगळं दोघांचे. पण विशेष मला माझ्या मुलाचं कौतुक वाटते की मला तू पुढे नाही कधी पाठवायचं. आई तू नको पुढे जाऊ, तू डॉक्टर काय सांगते. आणि एवढ्या वयामध्ये त्या काळामध्ये ते भोगलं हे विशेष. या प्रसंगातून मला सावरलं असेल तर माझ्या मुलाने. या प्रसंगातून मला पूर्ण कुटुंबाने सांभाळलं. विशेष आमच्या शाळेतल्या मॅडम ते सावरा, तुम्ही शाळेत या, फक्त बसून राहा. आणि अशा प्रसंगातून खूप असं म्हणजे त्यांचंही मला मार्गदर्शन. त्यावेळेला 2007ला ऑनलाईन बदलीने मी इथे आले. 1च वर्ष हा माझ्या मिस्टरांच्या सहवासाला खूप आनंद झाला होता की तुझी बदली झाली, वनवास भोगलास. आणि एवढ्या आनंदातून त्यांचं त्याच काळामध्ये आदल्या 2019ला बायपास झालं होतं अपोलो हॉस्पिटलला. आणि बायपासमधून
एवढं जवळजवळ 95% माणूस जगत नसतो आणि अकोल्याला एवढं म्हणजे खूप खर्च करून मी त्यांना पूर्ववत केलं आणि व्यवस्थित सगळे झालेले. कोरोना काळाने त्यांच्यावर घाला घेतला, त्यात पूर्णपणे खर्च केला. ते माझ्यामध्ये जी एवढी जिद्द होती, जी सुधागडमध्ये मी सेवा केली, तर खूप माझे सन्मानपत्र सुधागडमधले आहेत. एवढं सांगायचं आहे की आता रेश्मा पाटील बाई यांच्याबद्दल तुम्ही सगळेजण बोललातच आहात, मी आता काय बोलणार. पण आज मला मोठा केलेला आहोत, आज मला या कार्यक्रमाचा अध्यक्ष केलेला आहे, म्हणजे मला काहीतरी बोलायला पाहिजे. मी काय वक्ता वगैरे नाही आहे, मी एक साधा सामाजिक कार्यकर्ता आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की या रायगड जिल्ह्यामध्ये कैलासवासी नारायण नागू पाटील, त्यांचा मुलगा दत्तात्रय नारायण पाटील, प्रभाकर नारायण पाटील आणि महर्षी दादा लिमे यांनी या रायगड जिल्ह्यामध्ये शिक्षणाची गंगा आणली. शाळा व्यवस्थापन समिती चालू केली. ज्यावेळी शाळा व्यवस्थापन समिती जेव्हा चालू झाली, कमिटी चालू झाली, त्यावेळी मी या शाळेचा सभासद किंवा शिक्षण प्रेमी म्हणून माझं नाव घेतलं. प्रत्येकाचं ध्येय पाहिजे, प्रत्येकाचं उद्दिष्ट पाहिजे की आपण काहीतरी करायला पाहिजे. ज्यावेळी आपण कुठल्या शाळेवर काम करतो त्यावेळी घाबरून जायचं नाही. आपल्याला ज्या कामासाठी आपल्याला ठेवलेलं आहे ते काम आपण करायला पाहिजे, वेळेवरती करायला पाहिजे. तशी बाईंनी निष्काम सेवा केलेली आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, कुठल्याही प्रकार गडबड घोटाळा न करता बाईंनी निष्काम सेवा केली आहे. बाईंचं कुटुंब मोठं आहे. बाईंचा न माझा काय परिचय नव्हता, सरांचा ज्योति कलश